प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं बुधवारी रात्री 86व्या वर्षी निधन झालंय। त्यांच्या निधनावरून देश विदेशामध्ये शोक व्यक्त केला जातोय। रतन टाटा यांच्या स्मरणार्थ देशभरामध्ये एक दिवसाचा शासकीय दुखवटा सुद्धा जाहीर करण्यात आलाय। भारतीय उद्योग विश्वातील कोहिनूर हरपला अशा शब्दांमध्ये त्यांच्या मृत्यूवरती प्रतिक्रिया देण्यात येत आहेत। पण त्यांच्या निधनानंतर टाटा समूहाचा पुढचा वारसदार कोण असेल हा प्रश्न निर्माण झालाय। टाटा समूहाच्या एकूण 26 कंपन्या आणि 3800 करोड रुपयांची संपत्ती आहे। त्यामुळे हा डोलारा रतन टाटांनंतर कोण सांभाळेल याबद्दल आता टाटा वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे। रतन टाटा यांच्यानंतर टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून नोवेल टाटा यांचं नाव पुढे येत आहे। हे नोवेल टाटा नक्की आहेत तरी कोण बरं? रतन टाटा यांच्यासोबत असलेलं त्यांचं कनेक्शन काय आहे आणि टाटा समूहाच्या प्रमुखाची निवड नक्की होते तरी कशी, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी अक्षय आणि आपण बघत आहात गोष्ट छोटी परंतु डोंगरा एवढी। चला तर सुरू करूया। रतन टाटा नंतर टाटा समूहाचे वारसदार कोण हे जाणून घेण्या अगोदर आपल्याला टाटा समूह नक्की आहे तरी केवढा हे समजून घेणं गरजेचं आहे। 1868 मध्ये जमशेदजी टाटा यांनी स्थापन केलेला हा टाटा समूह सध्या 6 खंडांमधल्या 100 पेक्षा जास्त देशांमध्ये कार्य करतोय। म्हणजे अगदी खाण्याच्या मिठापासून तर कॉम्प्युटरच्या सॉफ्टवेअरपर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये टाटा समूह हा डोलाने आणि अभिमानाने काम करतोय। सध्या टाटा सन्स यांच्या एकूण 26 कंपन्या आहेत। त्यातलीच काही प्रमुख कंपन्या म्हणजेच TCS, टाटा मोटर्स, टाटा स्टील आणि टाटा पॉवर आहेत। टाटा ग्रुपच्या वेबसाईटवरती दिलेल्या माहितीनुसार 2023 आणि 24 मध्ये टाटांच्या सगळ्या कंपन्यांचे एकूण उत्पन्न $165 बिलियन इतकं आहे। तर मार्च 2024 पर्यंत टाटा समूहाचं एकूण मार्केट कॅपिटल हे $365 बिलियन इतकं असणार आहे। यावरूनच टाटा समूहाचा एकूण आवाका आणि टाटा उद्योग समूहाचे महत्त्व आपल्या लक्षात येतं। आणि टाटा समूहाकडून चालवल्या जाणाऱ्या या कंपन्यांमधून जवळपास 10 लाखांपेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळतोय। आता प्रश्न येतोय की रतन टाटा ट्रस्टचे अध्यक्ष होते। या ट्रस्टमध्ये सुद्धा 2 ट्रस्ट येतात। त्यातील पहिली ट्रस्ट म्हणजे सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि दुसरी म्हणजेच सर रतन टाटा ट्रस्ट। या दोन्हीही ट्रस्टचे मिळून एकूण टाटा समूहामध्ये 66% शेअर आहेत। आता या दोन्हीही ट्रस्टच्या माध्यमातून समाजकार्य, शैक्षणिक कार्य, सांस्कृतिक कार्य इत्यादी प्रकारचे समाजकार्य चालवले जातात। आता रतन टाटा यांच्या जाण्याने टाटा समूहाच्या या अध्यक्षाच्या जागेबरोबरच सर्वात महत्त्वाच्या जबाबदारी असलेल्या गोष्टीसुद्धा रिकाम्या झाल्यात। पण आता इथे जर रतन टाटा यांनी लग्न केलं असतं तर साहजिकच रतन टाटा यांच्या पत्नी किंवा त्यांचा मुलगा किंवा रतन टाटा यांच्या परिवारातला एखादा सदस्य हा पुढे उत्तराधिकाऱ्याच्या स्वरूपात समोर आला असता। परंतु रतन टाटा यांनी लग्न न केल्यामुळे आता या जागेवरती नक्की उत्तराधिकारी कोण असणार आहे याच प्रश्नाचं उत्तर आज आपण समजून घेणार आहोत। आता या प्रश्नाचं उत्तर समजून घ्यायचं जर असेल तर आपल्याला इतिहासाचा अभ्यास करणं गरजेचं आहे। कारण जर आपण इतिहास बघितला तर टाटा समूहाचे या अगोदर जितकेही अध्यक्ष झालेत हे सर्व एकतर टाटा परिवारातले होते किंवा पारशी समाजातले होते। याचं कारण फार सोपं आहे। पारशी समाजामधून स्वतः रतन टाटा येत होते, म्हणूनच या अगोदरचे जे अध्यक्ष झाले ते पारशी समाजामधून होते। आता इंटरनेटवरचे रिसर्चर लोक परत कमेंट बॉक्समध्ये म्हणतील की याच्या अगोदर अध्यक्ष जे झाले त्यांचं आडनाव तर टाटा नव्हतं, मग इतिहासाचा अभ्यास कसला आलाय? परंतु सदस्यांचे समुदाय हे पारसी असले तरीही सदस्य हे टाटा ट्रस्टचे अध्यक्ष निवडले गेले। म्हणजे आडनाव जरी टाटा नसलं तरीही या अगोदर जे अध्यक्ष झाले ते पारशी समाजातून आलेले होते असा इतिहास आपल्याला बघायला मिळतोय। सुरुवातीला टाटा ट्रस्टचे अध्यक्ष हेच टाटा समूहाचे अध्यक्ष असायचे। यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की टाटा ट्रस्ट आणि टाटा समूह या 2 वेगळ्या ट्रस्ट आहेत। परंतु 2022ला कंपनीच्या आर्टिकल ऑफ असोसिएशनमध्ये हा बदल करण्यात आला आणि या आर्टिकलनुसार टाटा ट्रस्ट आणि टाटा सन्स या दोन्हीही ट्रस्टचे 2 वेगवेगळे अध्यक्ष असतील असं स्पष्ट करण्यात आलं। यावरूनच आपल्याला आता एक गोष्ट लक्षात येते की रतन टाटा हे फक्त टाटा ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून काम बघायचे। आता मुख्य प्रश्न येतोय की टाटा समूहाचे अध्यक्ष नक्की आहेत तरी कोण? तर सन 2017 पासून टाटा समूहाचं अध्यक्षपद हे नटराजन चंद्रशेखरन भूषवत आहेत। पण आता परत एक प्रश्न येतोय की 66% शेअर्स असलेल्या या टाटा समूहाचे नवीन अध्यक्ष असणार कोण आहेत आणि या अध्यक्षपदावरती नक्की कुणाची नेमणूक केल्या जाणार आहे? तर एक गोष्ट फार उघड आहे, ही नेमणूक टाटा ट्रस्टच्या ट्रस्टींमधूनच केली जाते। आता एकूण या रेसमध्ये 13 ट्रस्टींचा समावेश आहे। त्यामध्ये सर दोराबजी टाटा ट्रस्टमधले 6 ट्रस्टी आणि सर रतन टाटा ट्रस्टमधले 60 ट्रस्टी असे एकूण 13 ट्रस्टी या अध्यक्षपदाच्या रेसमध्ये असणार आहे। तर या दोन्हीही ट्रस्टींमध्ये मिळून एकूण 5 हे कॉमन ट्रस्टी आहेत।
म्हणजे 5 असे सदस्य आहेत की हे सर दोराबजी ट्रस्टमध्ये सुद्धा आहेत आणि रतन टाटा ट्रस्टमध्ये सुद्धा आहेत। यामध्ये प्रमुख नाव येत आहे माजी सुरक्षा सचिव विजय सिंग, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमधले श्रीनिवासन, उद्योगपती महली मिस्त्री, ज्येष्ठ वकील डॅनियल खंबाटा आणि सगळ्यात शेवटचं पण मुख्य नाव रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोवेल टाटा यांचा या नावांमध्ये समावेश आहे। यामध्ये विजय सिंग आणि वेणू श्रीनिवास हे दोन्हीही ट्रस्टचे उपाध्यक्ष जरी असले तरीही त्यांचे अध्यक्ष होण्याचे चान्सेस हे अत्यंत कमी असल्याचं सांगितलं जात आहे। आता तुम्ही म्हणाल की नेमकं त्यांचं अध्यक्ष होण्याचे चान्सेस का नाही आहेत, तर व्हिडिओमध्ये मी अगोदर सांगितल्याप्रमाणे टाटा समूहाची परंपराच अशी आहे की या अध्यक्षपदावरती हा टाटा घराण्यातला किंवा पारसी समाजातलाच व्यक्ती विराजमान होऊ शकतो। त्यामुळे या दोन्हीही नावाला ओलांडून नोवेल टाटा यांचं नाव अध्यक्षपदासाठी सर्वात वरती समजले जात आहे। मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे नोवेल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत, परंतु त्यांची एवढीच ओळख आहेत का, तर अजिबातच नाही। चला तर कोण आहेत नक्की नोवेल टाटा हे अगदी शॉर्टकटमध्ये समजून घेऊया। नोवेल टाटा यांच्या पहिल्या पत्नी सोनी टाटा या दाम्पत्याला रतन टाटा आणि जिमी टाटा अशी 2 अपत्ये होती। बरं, विशेष म्हणजे या दोघांनीही लग्न केलं नाही। तर सोनी टाटा आणि नोवेल टाटा यांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतल्यानंतर नोवेल टाटा यांनी स्वित्झर्लंडच्या उद्योजिका सिमॉन डॅनियल यांच्याशी लग्न केलं। याच दाम्पत्याकडून जन्माला आलेलं एकमात्र मूल म्हणजेच नोवेल टाटा, जे की रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत। आता जिमी टाटा हे टाटा समूहामध्ये फारसे सक्रिय नाही आहेत, त्यामुळे सावत्र जरी असले तरीही टाटा परिवारातलीच आहेत आणि पारशी समाजातलेच आहेत। त्यामुळे नोवेल टाटा यांचं नाव रतन टाटांच्या उत्तराधिकाऱ्यांच्या स्वरूपामध्ये समोर येत आहे। बरं, नोवेल टाटा हे काय आत्ताच टाटा समूहात आलेत का, तर अजिबातच नाही। नोवेल टाटा यांनी या टाटा समूहामध्ये अनेक उच्च पदांवरती काम केलं आहे आणि ते अजूनही काम करत आहेत। गेल्या 40 वर्षांपासून ते टाटा समूहासोबत काम करत आहेत। सध्या ते टाटा समूहाची रिटेल कंपनी ट्रेंड्स, टाटा इंटरनॅशनल लिमिटेड, ओल्टाजा आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आहेत। तर टाटा स्टील आणि टायटन कंपनीचे उपाध्यक्ष म्हणून नोवेल टाटा काम करत आहेत। 2019 मध्ये ते सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या मेंबर्समध्ये सहभागी झाले। टाटा इंटरनॅशनल लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून त्यांनी ऑगस्ट 2010 ते नोव्हेंबर 2021 असं 11 वर्ष काम पाहिलं। या कार्यकाळात त्यांनी कंपनीचं उत्पन्न $500 मिलियन वरून $3 बिलियन वरती नेलं। एकूणच काय, टाटा समूहाचा उद्योग हा उत्तरोत्तर वाढवण्यामध्ये नोवेल टाटा यांनी महत्त्वाचं काम केलं आणि म्हणूनच याच कारणामुळे टाटा समूहाचे पुढील उत्तराधिकारी म्हणून नोवेल टाटा यांची दावेदारी जवळपास पक्की समजली जाते। नक्की रतन टाटांच्या उत्तराधिकाऱ्यांच्या शर्यतीमध्ये कुणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होईल हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका। धन्यवाद।